एकंदरच हा सगळाच घोळ आहे। स्वतःची जागा दुसऱ्याच्या घशात घालून आणि जनतेचे पैसे अशा प्रकारे पाण्यात का घालतात, पण आजतागायत तिथे 1 रुपयाचं काम झालेलं नाही। जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पुण्यातील वारजे परिसरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं 10 मार्च 2024 रोजी भूमिपूजन झालं। हा त्याच भूमिपूजनाचा फलक आहे। 3 वर्षात या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं बांधकाम पूर्ण होऊन ते सेवेत दाखल होणार होतं। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शुभहस्ते वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं होतं। यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींचीही उपस्थिती होती। आता मुद्दा हा आहे की अद्यापपर्यंत म्हणजे गेल्या वर्षभरात या वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाबाबत कोणतीही कार्यवाही का झाली नाही। सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। पुणे महानगरपालिकेने ऑगस्ट 2023 मध्ये वारज्यामध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी एका संस्थेबरोबर करार केला। त्या कराराप्रमाणे 3 वर्षात त्या हॉस्पिटलची उभारणी पूर्ण होऊन हॉस्पिटलचं काम सुरू व्हायचं होतं। त्याची भूमिपूजन सुद्धा गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं, पण आजतागायत तिथे 1 रुपयाचं काम झालेलं नाही। त्यामुळे आता पुढच्या 1.5 वर्षात त्या हॉस्पिटल होण्याची शक्यता जवळपास 0 आहे। मी महापालिकेच्या सगळ्या फाईल्स बघायला मागितल्या। सोमवारच्या माहिती अधिकारामध्ये 1 महिनाभर मला झुलवल्यानंतर त्यांनी फक्त मला कराराची कॉपी दाखवली, बाकी काही दाखवू शकले नाहीत। त्या कराराप्रमाणे त्या संस्थेने 120 दिवसात डीपीआर त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करून महापालिकेला सबमिट करायचा होता। तो रिपोर्ट महापालिकेकडे उपलब्ध नाही, म्हणजे तो झालेलाच नसावा अशी शंका घ्यायला जागा आहे। त्या संस्थेने 5% रक्कम त्या एकंदर कराराच्या एवढी बँक गॅरंटी म्हणून महापालिकेला द्यायची होती, त्याचंही काहीही महापालिकेकडे दिसत नाही। याचा अर्थ ते बँक गॅरंटी दिली की नाही हेही शंका आहे। त्या महापालिकेने एक कमिटी नेमायची होती, जी कमिटी वीकली मॉनिटरिंग करणार होती या सगळ्याचं। ती कमिटी कोण आहे हेही तिथे कुठे लिहिलेलं नाही। एकंदरच हा सगळाच घोळ आहे आणि महापालिका स्वतःची जागा दुसऱ्याच्या घशात घालून परत त्याच्या फायनान्स जो काही त्याला मिळणार आहे त्याला महापालिका गॅरंटर राहून अशा प्रकारे प्रोजेक्ट का करते आणि जनतेचे पैसे अशा प्रकारे पाण्यात का घालते हे समजत नाही। ज्यांना हे प्रोजेक्ट वेळेत करता येत नाही त्यांना तातडीने ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे आणि जे महापालिकेचे अधिकारी यामध्ये कमी पडलेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी घाईघाईत विकास प्रकल्पांची भूमिपूजन करायची। खरं तर हा प्रकार महाराष्ट्रासाठी देशासाठी काही नवीन नाही। आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी असे प्रकार केलेत, परंतु कोरोनानं आपल्याला अनेक गोष्टी दाखवल्या। त्यातली एक प्रमुख गोष्ट होती आपली आरोग्य व्यवस्था। ही आरोग्य व्यवस्था सुदृढ व सक्षम करायची असेल तर केवळ भूमिपूजन करून चालणार नाही। याचं भान राज्यकर्त्यांना या पुढच्या काळात ठेवावं लागेल। ब्युरो रिपोर्ट फॉर द पीपल न्यूज, पुणे।